नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भविष्य काळात सरकारी धोरणे ठरवताना वृद्धांना लक्षात घेणे गरजेचे आहे, असे मत ILCIचे अध्यक्ष शरदचंद्र गोखले यांनी व्यक्त केले। व्हिजन इंडिया आणि इंटरनॅशनल लॉंगविटी सेंटर इंडिया चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त अशा सेलिब्रेटिंग एज रिटायरमेंट इंडिया एक्सपो या 2 दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन झाले। यावेळी व्हिजन इंडियाच्या जानकी रामन, ILCIचे चेअरमन डॉक्टर जयंत उमराणीकर, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे CMD सुभाषिष आचार्य उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात योगा राष्ट्रीय विजेती ऋता राजे हिच्या योगाच्या प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आली। भारतात वृद्धांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यांचे वयोमानही वाढत आहे। वयोवृद्धांची संख्या जपानमध्ये जास्त असून या देशात 100 वर्षे वय असलेल्या वृद्धांची संख्या 40,000च्या आसपास आहे। भारतातही एकूण लोकसंख्येच्या 8,000 करोड वृद्ध असून सरासरी वय हे 60 वर्षे आहे। अशा या मोठ्या आणि वृद्ध गटाचा विचार राज्य तसेच राष्ट्रीय धोरणे किंवा योजना ठरवताना करणे आवश्यक आहे। वयोवृद्धांसाठीची नवीन धोरणे लवकरच भारतासह महाराष्ट्र राज्यातही लागू होतील अशी आशा गोखले यांनी व्यक्त केली। डॉक्टर उमराणीकर म्हणाले, वयोमान वाढत असल्याने वृद्ध लोकांनी आर्थिक निर्णय आपल्या हातात ठेवणे गरजेचे आहे। निवृत्तीनंतर सुरक्षित आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी योग्य अशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे। आपल्या मुलांवर अवलंबून न राहता दोन्ही पिढ्यांना एकमेकांची गरज आहे असा विचार केला पाहिजे। निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी वेळ गुंतून राहावा असे छंद, योगा, व्यायाम, मनोरंजनात्मक गोष्टी याद्वारे आपले जीवन कसे आनंदात घालवता येईल याची आखणी करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले। एका महिन्याच्या आत जमीन तुकडाबंदी कायदा अंमलबजावणी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन मातंग आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। जमीन तुकडाबंदी कायदा अंमलबजावणी महिन्याभरात रद्द करा या मागणीसाठी मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह मालधक्का चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। विविध मागण्यांचे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। 1 महिन्याच्या आत जमीन तुकडाबंदी कायदा अंमलबजावणी रद्द करा, अन्यथा महसूल मंत्र्यांना पुण्यात फिरकू देणार नाही असा इशारा रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी यावेळी दिला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं आज जमीन तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीच्या विरोधात भव्य मोर्चाचं आयोजन
आज आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचं या पुढच्या काळामध्ये खरेदी खत केलं जाणार नाही, अशा पद्धतीचं परिपत्रक पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 2 जुलै 12,000 रोजी प्रसिद्ध केलं. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी उपेक्षित, वंचित, सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला या पुढच्या काळामध्ये स्वतःच्या मालकीचं घर घेणं हे अशक्यप्राय बाब होणार आहे. आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज या मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. मित्रहो, 1 BHK फ्लॅट घ्यायचा असेल तर या ठिकाणी 1 BHK फ्लॅटची किंमत हे किमान 15 लाखापासून 25 लाखापर्यंत, 2 BHK फ्लॅटची किंमत 25 लाखापासून काही कोटीमध्ये असते. आणि या पुढच्या काळामध्ये जर लोकांना गुंठा, अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठे जागा विकत घेऊन बांधकाम नियमाच्या अधीन राहून जर घर बांधता येत नसेल तर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने बडे बिल्डर, मोठे राजकारणी यांच्या दबावापोटी वरील परिपत्रक काढलेले आहे. जमीन महसूल कायदा 1946 हा कालबाह्य कायदा आहे. आणि कालबाह्य कायदा असताना देखील याच वर्षी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी तुकडेबंदी जमीन अंमलबजावणी कायद्याची करण्याची काय आवश्यकता होती, तर याच्या पाठीमागं एक फार मोठं काळबेर आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाने राजकारणी, बडे उद्योगपती, बडे उद्योग, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यातली जी छुपी आहे आणि सामान्य जनतेला यांनी जी वेठीस धरलेला आहे याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही मोर्चाचं आयोजन केल्याने कमाल जमीनधारणा कायदा हा रद्द झालेला आहे. आणि कमाल जमीनधारणा कायदा रद्द झाल्यामुळं एखादा पैसेवाला माणूस हजारो, शेकडो एकर जमीन खरेदी करू शकतो. आता बागायत 18 एकर, जिरायत 52 एकर जमीन खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये कमाल जमीनधारणा कायद्यामध्ये तरतूद होते. परंतु कमाल जमीनधारणा कायदा मोडीत काढलेले आज भांडवलदाराच्या ताब्यामध्ये शेतीसारखं मोठं क्षेत्र जाऊ लागलेलं आहे. आणि म्हणून यामुळं सिलिंग ॲक्टचा कायदा अस्तित्वाला आला पाहिजे. मातंग समाजाला, दलित समाजाला या पुढच्या काळामध्ये 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केल्याप्रमाणे या पुढच्या काळामध्ये मातंग समाजाला मोफत जमिनी दिल्या पाहिजे. दलित मातंग समाजांना गावकुसामध्ये, गावठाणामध्ये 2 गुंठे जमिनीचे पट्टे हे राहण्यासाठी मोफत दिले पाहिजे. या मागणीसाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हजारोच्या संख्येने आज मातंग समाजाचे बांधव रस्त्यावर आलेले आहेत. ही आमची पहिली चुणूक आहे. पण भविष्यामध्ये आम्ही राज्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त यांना या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा कायदा तातडीनं, हा जुलमी कायदा तातडीनं जिल्हाधिकाऱ्याने रद्द करावा एवढीच अपेक्षा आजच्या मोर्चाद्वारे व्यक्त करतो. या मोर्चामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, सुनील शिंदे, महेश शिंदे, प्रदीप कांबळे, दादा खराद आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांनी 2 जुलै 2012 रोजी 10 गुंठ्यांच्या आतील जमिनीच्या विक्रीस निर्बंध घातले आहेत, ते त्वरित मागे घ्यावे. तसेच कर्मचारी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन दलित कुटुंबियांस जमीन खरेदीसाठी बाजार मूल्यानुसार अर्थसहाय्य करावे. महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मागास आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यासाठी बँकांना आदेश द्यावेत. सीलिंग कायद्याचे पुनर्जीवन करावे. मागासवर्गीयांना घरपोच दाखले द्यावेत. अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. मी संजय आल्लाट, पश्चिम महाराष्ट्र संघटक, RPI मातंग आघाडी. हे जो जिल्हा हनुमान साठे आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे मिळून हा मोर्चा काढलेला आहे. ते कलेक्टरने तुकडाबंदीचा आदेश दिलेला आहे. तो हा गोरगरीब जनतेवर, सर्वांवर हा अन्यायकारक त्यांनी आदेश दिलेला आहे.
तो हा आदेश रद्द त्यांनी त्वरित करावा. त्यासाठी आम्ही आणि इथून पुढे बी आमचे धरणे आंदोलनं हे वगैरे चालूच राहतील जोपर्यंत तुकडाबंदी कायदा रद्द आदेश मागं घेत नाही. परंतु हा आदेश देण्याचा कलेक्टरला अधिकार नाही, कायद्यात ती तरतूद पण नसताना त्यांनी जे घोरकृत्य केलेलं आहे या शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पीएमपी संचालक मंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मान्य केला असून 1 रुपयाने तिकीट दरवाढ करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी पीएमपी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी पीएमपीला होणारा 30 कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ मान्य करावी लागली, अशी माहिती पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी दिली. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेल्या पीएमपीच्या तिकीट दरवाढीला जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाल्यावर येत्या 15 दिवसात ही दरवाढ लागू होणार आहे. दरवाढीनंतर 3 महिन्यांनी या दरवाढीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगत जगताप म्हणाले, पीएमपीचा वार्षिक तोटा 30 कोटींच्या आसपास आहे. तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार देण्यात येणारे अनुदान गेल्या महिन्यात काही कारणास्तव अडकून ठेवण्यात आले आहे. पीएमपीला मदतीचा हात दिला नाही तर ती चालूच शकत नाही. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पीएमपीला मदत करणे आवश्यक आहे. सध्या डिझेल दरवाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे डिझेल 5 रुपयाने वाढले तर पीएमपीच्या तोट्यात आणखी 12.5 कोटींची वाढ होणार आहे, असेही जगताप यांनी यावेळी सांगितले. महापालिका आणि राज्य शासनाकडे जकात आणि मूल्यवर्धित कर माफ करण्याचा प्रस्ताव पीएमपीकडून देण्यात आला होता. मात्र महापालिकेने जकात माफी देता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. पीएमपीचा डिझेल खरेदीवर वर्षाला 100 कोटी रुपये इतका खर्च होतो. यावर राज्य शासनाकडून 26% व्हॅट आकारला जातो. राज्य शासनाने या व्हॅटमध्ये 5 वर्षांसाठी सूट दिली तर पीएमपीला 26 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यास मदत होईल. याबाबत दोन्ही महापालिका आणि राज्य शासनाने योग्य आणि वेळीच निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. तिकीट दरवाढीचा विषय एप्रिलपासून पेंडिंग आहे. शासनाने त्यांना जे काय निर्देश दिले त्याप्रमाणे आज अखेरपर्यंत त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे ते प्रयत्न करतो, पण आमच्याकडून आम्ही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. जकातच्या माध्यमातून जकात माफ कशी होईल, त्याच्याचबरोबर इतर काय सोर्सेसमधून तोटा काय कमी करता येतो का, या बऱ्याच गोष्टीचा आम्ही प्रयत्न म्हणजे प्रामाणिकपणे केलेला आहे. पण आता मागच्या आठवड्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या समोर आपण जो विषय ठेवला होता स्टँडिंग कमिटीसमोर जकात माफ करावी म्हणून, तो विषय त्यांनी फेटाळला. त्याच्यामध्ये तो फेटाळल्यानंतर आज परत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. आज अखेर 23 कोटी रुपयाचा तोटा आहे. म्हणजे पीएमपीला वर्षाचा डिझेलच्या दरवाढीमधून जो काही तोटा आहे, मागच्या 11 वेळाच्या काय डिझेलच्या दरवाढ झाली त्याच्यामधून टोटल आज अखेर तो तोटा जात आहे. शिवाय त्यांचं म्हणणं आहे की अपेक्षित डिझेल दरवाढ पण आता आहे जी 5 रुपयाची आहे. असा आमचा तोटा बरोबर 40 कोटीच्या घरात जातो. ह्या महिन्याची परिस्थिती मला तुम्हाला एक आवर्जून सांगावीशी वाटते. मागच्या महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या कळसकर मॅडमनी आमचं जे काय शासनाने निर्देश दिलेलं जे काय अनुदान आहे ते अनुदान थांबवलं. त्याचं कारण की आम्हाला मागची जकात वसूल करायची तुमची. त्या अनुषंगाने आमचं जे काय 2.5 कोटी रुपये दर महिन्याचं पुणे महानगरपालिकेकडून अनुदान यायचं आहे. अनुदान सांगतो मी जे शासनाने मान्य करून दिलेलं आहे ते त्यांनी थांबवलं होतं. आणि आमचे ह्या महिन्याचे कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही एवढी शोकांतिका होती याच्यामध्ये. त्याच्यामुळे आज संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आमचा म्हणजे त्याच्यामुळेच आपली आल्यानंतर मी माफी मागितली की बराच वेळ लागला, कारण ह्या विषयावरच आमची जवळजवळ 1-1.5 तास चर्चा झाली काय करायचं याच्यामध्ये विषय. त्याच्यामध्ये आज तिकीट दरवाढीला तत्वता मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे तत्वता मान्यता म्हणजे आता त्यांचं म्हणणं असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट काल डिझेलची दरवाढ करणार होती, याच्याने आमचं आणखीन 12.5 कोटीचं बजेट म्हणजे आमचं त्याच्यामध्ये आणखीन तोटा वाढणार आहे. आणि म्हणजे आम्ही अजून 8 दिवसांनी रस्त्यावर येऊ का नाही, जर उद्या जर डिझेलची दरवाढ परत झाली तर ऑलरेडी आम्ही तोट्यात आहोत आणि हा तोटा कोणीच आम्हाला बेर करायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावर परत गाड्या घेऊन जाऊ का नाही एवढी वाईट परिस्थिती. त्याच्यामुळं आज दुर्दैवाने त्या दरवाढीला मान्यता दिलेली आहे.
सध्याच्या गुन्हेगारीवर भाष्य करणारा तोडफोड हा मराठी चित्रपट 14 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रसिद्ध खलनायक शिवा रिंदानीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अनेक हिंदी चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची झलक दाखवून गेली 3 दशके रसिकांच्या मनावरती राज्य करत आहेत. याच अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीने त्यांची दखल घेऊन आणि नव्या उमेदीचे निर्माते दिग्दर्शक अशोक सूर्यवंशी यांच्या तोडफोड चित्रपटात शिवा रिंदानी हे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पडद्यावर झळकतील. हम, गोपी किशन, बॉर्डर, मुद्रांक, देशद्रोही, घातक इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहणाऱ्या आहेत. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. चित्रपट कलाकार ते निर्माता दिग्दर्शक असा प्रवास अशोक सूर्यवंशी यांचा आहे. सूर्यवंशी हे अनेक मराठी हिंदी सिनेमात झळकलेत, तर टीव्ही चॅनलवर तर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सध्या समाजात घडणाऱ्या वास्तववादी ज्वलंत विषयाची हाताळणी या चित्रपटात केली असून सामाजिक, राजकीय आणि समाज प्रबोधनात्मक अशा विषयांची या चित्रपटात मांडणी करून त्यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवा चेहरा निलेश राठोड आणि पायल शिंदे तसेच ज्येष्ठ कलाकार किशोर नांदलस्कर, जयमाला इनामदार, राघवेंद्र कडकोळ हे असून सहकलाकार विशाल सूर्यवंशी, प्रतीक सूर्यवंशी आणि ऋषिकेश सूर्यवंशी इत्यादींचा अभिनय आपणास पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अशी तिहेरी बाजू अशोक सूर्यवंशी यांनी सांभाळली असून छाया इम्रान नजीर, संगीत राहुल पवार, गीते संजय कुशेकर आणि जनार्दन धुमाळ यांची असून या चित्रपटात एकूण 3 गीते आपणास पाहावयास मिळणार आहेत. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल असे या चित्रपटांच्या निर्मात्यांनी यावेळी सांगितले. आडकर फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आव्हाड यांचा शाल, श्रीफळ, भगवद्गीता ग्रंथ भेट देऊन ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे, रवींद्र दुर्वे, ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड उपस्थित होते. जाधवर म्हणाले, वकिलांचे वकील, विद्यार्थ्यांचे सर, गुरूंचे गुरु असे आचार्य ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड असून स्वतःचे ज्ञान सर्वसामान्यांना त्यांनी आयुष्यभर देण्याचा वसा बाळगला. भास्करराव आव्हाड यांच्या व्यक्तिमत्वात विनम्रता जाणवते. त्यांनी अनेकांना उत्तम मार्गदर्शन केले आहे. समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य देखील केले आहे. सर्वसामान्यांसाठी झटणारे आव्हाड खऱ्या अर्थाने वैष्णव आहेत असेही ते म्हणाले. पुणे जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या विषयावर 9 सप्टेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संपत पाचारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाचारणे म्हणाले, या चर्चासत्राच्या माध्यमातून सुरक्षित वाहतुकीबाबत राज्य शासनाने तयार केलेल्या नियमावलीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच या चर्चासत्रात अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान, पोलीस सह आयुक्त कल्याणकुमार लवंगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, संजय दायगुडे, अजित शिंदे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत. तसेच एस कुदळे कार्सचे दीपक कुदळे, नीरज कुदळे, सागर हसबनीस, मारुती उद्योगचे टेरिटरी सेल्स मॅनेजर विवेक सरोदे, अभिषेक सिंग, रोहित अग्निहोत्री, रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष महेश नेरकर हेही उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी सायना नेहवाल आता पुणेकर झाली आहे. बॅडमिंटन या खेळाची मुहूर्तमेढही पुण्यातच रोवली गेली. नंतर या खेळाचा प्रवास जगभर झाला. बॅडमिंटनची सम्राज्ञी सायना आता शहरवासी झाल्याने पुण्याच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सायनाच्या कामगिरीच्या गौरवार्थ ABILच्या वतीने सायनाला पुण्यात सदनिका देण्यात आली. या प्रसंगी ABILचे अध्यक्ष अविनाश भोसले, पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अण्णा नातू, अनिरुद्ध देशपांडे, सायनाचे वडील डॉक्टर हरवीर सिंग नेहवाल आदी उपस्थित होते. शिवाजीनगर येथील बॅडमिंटन क्रीडा संकुल येथे सायना नेहवाल आली. सायनाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी बॅडमिंटन कोर्टमध्ये अबालवृद्धांची गर्दी झाली होती. त्यातच सायनाचा निमंत्रित सामना असल्याने क्रीडाप्रेमींना एक वेगळीच पर्वणी ठरणार होती. अखेर बॅडमिंटन कोर्टमध्ये सायनाचे आगमन झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. गडद निळा ट्रॅक सूट परिधान केलेल्या सायनाने प्रसन्न हास्याने सर्वांना
अभिवादन केले. सायनाचा निमंत्रित मिश्र दुहेरी सामना यावेळी झाला. सायनाने पी हेम नागेंद्र बाबू याच्या जोडीत नेहा पंडित आणि राघवेंद्र यांच्या जोडीवर मात केली. प्रथम पिछाडीनंतर सायनाने आक्रमक खेळी केली. सायनाच्या जोरदार फटक्यानंतर प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त दाद मिळत होती. जवळपास 2 तास ती क्रीडा संकुलात होती. यानंतर सायनाची सही घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. 2 तास भारावलेल्या पुणेकरांमध्ये सायना निघून गेली तरी तिच्याच विषयी चर्चा रंगली होती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.